संगमनेर शहरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण, अंमली पदार्थ, वाढती गुन्हेगारी व चोरींच्या घटना। संगमनेर शहरामध्ये गांजा, गुटखा व इतर नशेचे पदार्थ अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेले असून यामुळे शहरातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस गस्त वाढवणे, पेट्रोलिंग व राऊंड वाढवणे, संशयित व्यक्तींवर सातत्याने लक्ष ठेवणे तसेच अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक झाले आहे, असे निवेदन माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह शहरातील महिलांनी शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे। निवेदनात म्हटले आहे की या प्रकारांमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती अधिक बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच मागील काही दिवसापासून शहरात चोरी, मारहाण व दहशत निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। कालच भर दिवसा शहरातील एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीस गेल्याची गंभीर घटना घडली असून अशा घटनांमुळे महिलांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अलीकडील काळात लोकसंख्या व वर्दळ वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अधिक दक्षता घेणे गरजेचे झाले आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवणे आवश्यक आहे। तरी आपण वरील सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन शहरात पोलीस गस्त, पेट्रोलिंग वाढवावी व संशयित व्यक्तींवर कडक नजर ठेवावी तसेच अंमली पदार्थांची अवैध विक्री व गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी विनंती माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी शहर पोलीस निरीक्षक यांना केली आहे। संगमनेर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तर खरं तर शहरामध्ये अजिबात म्हणजे गुन्हेगारीचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलं की गेल्या आठवड्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 महिलांचे मंगळसूत्र हे चोरीला गेलेले आहेत। कुणी झाडताना कुणाचं ओढलंय, सकाळी कुणी फिरायला चाललेले आहेत, कुणी मुलांना शाळेतून घेऊन चाललेले आहेत, कुणी त्यांच्या पतीबरोबर गाडीवर चाललेले आहेत। असं मंगळसूत्र ओढण्याचं प्रमाण हे फार प्रचंड असं प्रमाण आहे। आता सर्वांना कल्पना आहे सोनं खूप महाग झालेलं आहे। महिला काहीतरी आपले मणी ओवलेले बिवलेले घालून गळ्यामध्ये जातात। भारतीय संस्कृतीमध्ये मंगळसूत्र घातलंच जातं, मंगळसूत्र नाही घातलं तर तेही समाजाला मान्य होत नाही आणि किती दिवस खोटं घालणार तरी, आणि तसं प्रमाण इतकं प्रचंड आहे। मग पोलीस लक्ष का देत नाही हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। वर्षानुवर्ष असं कधी कधी झालं नाही, महिला चांगलं सोनं नाणं घालून फिरत होत्या, परंतु असं हे प्रमाण वाढलेलं आहे। अंमली पदार्थांचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि दारू पिण्याचं तर खूप प्रमाण आहे। सर्व गार्डनमध्ये गांजा पिण्याचं खूप प्रमाण आहे आणि त्याकडं आम्ही लक्ष वेधण्यासाठी आणि ही तक्रार घेऊन सर्व महिला आम्ही आज पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। तर याची निश्चितपणे नोंद घ्यावी। खरं तर कोयता गँग हा प्रकार आपल्या संगमनेर शहरात आजपर्यंत नव्हता। आता एवढ्या मागच्या 5-6 महिन्यापूर्वी सुद्धा कोयता गँग आली होती आणि आताही थोडेसे 2 जण या ठिकाणी पकडलेले आहेत। असं होता कामा नये, पोलिसांनी याकडे लक्ष द्यावं। आजूबाजूकडे किती प्रकारचं भयानक परिस्थिती ही गुन्हेगारीची निर्माण झालेली आहे। आपलं शांत असलेलं संगमनेर शहर आपण शांत सुसंस्कृत ठेवण्याचं काम निश्चितपणे आमच्या महिलांच्या हातात आहे आणि म्हणून सर्व महिला या ठिकाणी हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। बारवकर साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे, त्याच्या प्रकारचं त्यांनी संपूर्ण समजावून घेतलेलं आहे आणि निश्चितपणे यामध्ये सगळं काही बंद होईल अशी आशा आम्हाला वाटते। तरी काल सोन्याचं दुकान फुटलं, शिवाय घरफोड्याही फार मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत। तर ते पोलिसांनी लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे। या ठिकाणी आम्ही सर्व महिला भगिनींच्या वतीने आदरणीय दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी निवेदन घेऊन आलेलो आहोत। खरंच सोन्याचा भाव खूप वाढलाय आणि त्याच्यामुळं महिलांकडे दागिने असले तरी घालता येईनात अशी परिस्थिती झाली आणि काहीतरी 4-2 ग्राम जरी महिलांनी घातलं तरी आता एवढ्यामध्ये इतके चोरीचं प्रमाण वाढले। ते महिलांचे मंगळसूत्र चोरीला जाऊ राहिले। ती चोरी तर होतेच, पण त्या ठिकाणी महिलांना ती महिला जर गाडीवर असली किंवा तिच्या पतीच्या पाठीमागे बसलेली असली तर तिला इजा पण होते। तर हे सगळं प्रकरण थांबलं पाहिजे आणि खरं म्हणजे या ठिकाणी मी हे नमूद करेन की माझी एक मैत्रीण होती, तिचं मंगळसूत्र 2 तोळ्याचं मंगळसूत्र चोरीला गेलं। ती वेड्यासारखी आमच्याकडे सारखी गरके घ्यायची आणि पोलीस स्टेशनला पण गरके घ्यायची। ती बिचारी कोरोनामध्ये गेली पण तिचं मंगळसूत्र सापडलं नाही 2 तोळ्याचं। म्हणजे अशी परिस्थिती, त्याच्यामुळं
असलं तरी घालता येईना, इतकी अवघड परिस्थिती झाली. आणि अंमली पदार्थाचं सुद्धा खूप प्रमाण वाढले. जिथं जिथं ग्राउंड असतात तिथं तिथं इतक्या सकाळी जर बघितलं तर दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. तर हे सुद्धा संगमनेर शहराची ही संस्कृती नाहीये. खूप चांगल्या पद्धतीचं संगमनेर शहर आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संगमनेरचं नाव एक वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं. तर याला कुठेही गालबोट नाही लागली पाहिजे. म्हणून आम्ही सर्व महिला भगिनींच्या वतीने विनंती करतो की पोलिसांनी याविषयी थोडंसं अधिक जागरूक राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही सगळ्या प्रकारचं सहकार्य आम्ही त्या ठिकाणी त्यांना करू. परंतु ह्या गोष्टीचा बंदोबस्त झाला पाहिजे, एवढीच मी विनंती सर्व भगिनींच्या वतीने करते. मी सांगितल्याप्रमाणे शक्यतो मी मालदाड रोडला राहते. मालदाड रोडला मोठं भाजी मार्केट आहे. प्रत्येक महिला भाजी मार्केटला भाजी घेण्यासाठी जातात. महिलांच्या मनावर एकदम मोठं हे असतं की आपण आता भाजीला घेताना जाताना अक्षरशः महिला गळ्यात जे मंगळसूत्र घातलेले ते घरात काढून ठेवतात आणि मग नंतर भाजी घ्यायला जातात. इतकी दहशत आहे. चालता चालता मोटरसायकलवर म्हणजे गाडीवर नंबर नसलेले 2 तरुण महिलेच्या जवळून जाऊन 1-2 चक्कर मारतात आणि जाता जाता लगेच कसं काय असं ना, खोटं असू नाही तर कसं ते गंठन खोटं असलेलं गेलेलं काही नाही, पण एका मानेला याला इजा होण्याची खूप मोठी भीती आहे. त्यांच्या हातात ब्लेड असतं आणि महिला खूप घाबरलेल्या आहे मालदाड रोडच्या. शक्यतो पोलिसांना माझी खूप विनंती आहे, मालदाड रोडकडं जास्त लक्ष द्यावं. तिथं आजूबाजूला आता ते थोडं मोठं ग्राउंड आहे, तिथं पण मुलं आता घोळक्यांनी बसायला लागलेले आहेत. तरुण पिढीतले मुलं ते आम्ही डोळ्यांनी बघतोय आता सध्या. तर कृपा करून ताईंनी सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी याच्याकडे गांभीर्याने बघावं आणि लक्ष द्यावं, एवढी माझी कळकळीची विनंती आहे. महासत्ता न्यूज संगमनेर.